नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, बोपोडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त रमेश मंगल केंद्र म्हणजे आपले रमेश मांडववाले रमेश ओहाळ यांच्या वतीने आता या ठिकाणी जे झाडांची रोपं आहेत ही रोपांचं वाटप केलं जाणार आहे। या ठिकाणी विविध झाडांची रोपं आहेत आणि ही झाडं आपण आपल्या घरी नेऊन लावण्यासाठी त्यामुळे प्रदूषण कमी होईल, ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल या उद्देशाने हा उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय। हा उपक्रम नक्की काय आहे याची माहिती आता आपण घेणार आहोत। रमेश मंगल केंद्र बोपोडी यांच्या वतीने रमेश ओहाळ आणि मित्रपरिवार यांच्या आयोजनातून या ठिकाणी भव्य दिव्य असा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। गेले अनेक वर्ष रमेश ओहाळ हे सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असतात। आपल्याला सांगायला आनंद वाटतो की अनेक वर्ष हा उपक्रम सादर करत असताना सामाजिक बांधिलकी जपत असताना त्यांनी आपल्या परिसरातील अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण याचा समतोल राखण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, कमीत कमी एका व्यक्तीला जेवढा श्वास आयुष्यभरासाठी पुरेल तेवढा तरी आपण ऑक्सिजन निर्माण करणं प्रत्येकानं गरजेचं आहे। त्यासाठी प्रत्येकानं किमान आपल्यापुरतं तरी झाडं लावली पाहिजेत, आपल्याला श्वास घेण्यापुरतं। आणि झाडाचा जर उपयोग सांगायचं झालं तर एक झाड 50 वर्षामध्ये 35 लाख रुपये किमतीचा वायू प्रदूषण टाळतंय। एक झाड 15 लाख रुपये किमतीचं ऑक्सिजन निर्माण करतोय। एक झाड 40 लाख रुपये किमतीचं पाण्याचं रिसायकलिंग करतंय। एक झाड वर्षाला 3 किलो कार्बन डायऑक्साईडचा नाश करतोय। एक परिपूर्ण झाड 1000 माणसांचं जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते। मित्रांनो, एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2 अंशांनी कमी करतंय आणि एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं तयार करण्यासाठी उपयोगी पडतंय। एका झाडापासून आपल्या कुटुंबासाठी लाकडी सामान तयार होतंय। एका झाडावर 100 पक्षी घरटं बांधून राहू शकतात आणि त्यांच्यावर त्यांच्या 25 पिढ्या जन्माला येतात आणि मधमाशांचे जे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर सुद्धा जाते। एक झाड 18 लाख किमतीचे जमिनीची धूप थांबवतंय आणि एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळ गाड्यापासून ते आराम खुर्चीपर्यंतच्या तसेच वार्धक्यातील काठी सुद्धा या ठिकाणी तयार करण्यासाठी उपयोगी होतंय। मित्रांनो, एक झाड आपल्या पालापाचोळ्याची भर टाकून जमिनीचा कस वाढवतोय आणि एक झाड फळं फुलं बिया यासाठी आपल्याला उपयोगी पडतंय। मित्रांनो, हे जर ह्या अशा झाडाचा जर उपयोग पाहिला तर आपल्याला निश्चित लक्षात येतं की झाड लावणं किती महत्त्वाचं आहे। आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राणवायू, ज्याला आपण ऑक्सिजन म्हणतो। तो जर ऑक्सिजन आपल्याला जर शुद्ध ऑक्सिजन मिळायचा असेल तर प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण झाडं लावलीच पाहिजेत। मी रमेश बाबूराव ओहाळ, मी गेल्या 5 वर्षापासून पर्यावरण झाडं वाटप करण्यात आहे। मी ग्रामीण मुळशी तालुका, बेलवडा, चितवड, सावरगाव या ठिकाणी अनेक प्रकारे फळांची झाडं वाटप करण्यात आलेले आहे। सावरगाव आतापर्यंत कमीत कमी फळांची झाडं 5000 झाडं वाटप केलेले आहे। आजपर्यंत लोकांना पर्यावरण कशा म्हणतात ना, पर्यावरण संदर्भात अजून लोकांना कळ नाही। मी आंबेडकर जयंती या निमित्त पर्यावरण संदर्भात मी फ्लॅश लावले, परंतु मला आजसुद्धा लोकांनी विचारले नाही झाडं मला पाहिजे की झाडाबद्दल लोकांना अजून माहिती नाही की झाडाचे महत्त्वच लोकांना अजून कळलं नाही। आज मी किती 14 एप्रिलपासून मी फ्लॅश लावले झाडाबद्दल माहिती, झाडाबद्दल सांगितलं, पण कोणी मला प्रोत्साहन दिलं नाही। झाडं संदर्भात अजून मी 14 एप्रिलला मी फ्लॅश लावले की काय बोललं काय लावलं लोकांना झाडं लावण्यासाठी लोकांनी झाडं घ्या म्हणून विचारले। आपल्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले ह्या लोकांच्या जयंती म्हणून मी प्रोत्साहन दिलं। 14 पासून मी झाडं लावण्याचा कार्यक्रम ठेवला आणि आज मी फुलांची झाडं 1000 झाडं वाटण्याचा कार्यक्रम संकल्प केलेला आहे। तर नागरिकांनी ते झाडं घेऊन आपल्या घरात झाडं लावा व पर्यावरण संदर्भात लोकांना जनजागृती व्हायला पाहिजे। आज किती उन्हाळा पडलेला आहे, उन्हाळा का पडतो, उन्हाचे महत्त्व काय आहे लोकांना अजूनपर्यंत कळलं नाही। तर प्रत्येकाने आपल्या घरोघरी झाडं लावून हे देशाचे संरक्षण करावे हीच माझी जय भीम सर्वांना। नमस्कार, जय भीम। आज
खऱ्या अर्थाने रमेश मांडववाले हे वृक्षरोपणचं कार्यक्रम ह्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि रमेश ओव्हाळ यांना खऱ्या अर्थाने झाडांचं बद्दल म्हणा, एखादा वृक्ष कसं लावायचं हे जी माहिती अनेक वर्षापासून त्यांना अत्यंत आवड देखील आहे आणि त्यांचं बिझनेस बघायला गेलं तर एक केटरिंगचं त्यांचं बिझनेस आहे. पण ते करत करत एक माणसाला छंद असते जीवनामध्ये, मी काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी त्यांचं बिझनेस करता करता वृक्ष वाटपचं आणि तसेच लावण्याचं आवड देखील हे करत आहेत. अनेक वर्षापासून पालखी असेल, तसेच जयंतीच्या निमित्ताने असेल, अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने ते वृक्ष वाटप देखील कार्यक्रम करत असतात आणि गेले अनेक 5-6 वर्षापासून वृक्ष हे बरेचसे त्यांनी अनेक ठिकाणी स्वतःहून त्यांचं टेम्पो करून त्यांचं कामगार असेल, त्यांचं जेवण खाणं पिणं हे घेत त्यांनी अनेक ठिकाणी झाडं लावलेलं आहेत. माणसांनी ज्या वेळेस आपण जन्म घेतो, जन्म घेतल्यानंतर कुटुंबामध्ये आपण वावरत असताना एक झाडाप्रमाणेच आपलं संरक्षण असतो. म्हणून एक झाड लावत असताना त्याचं संरक्षण आपण कसं घेतलं पाहिजे हे खऱ्या अर्थाने रमेश भांडीवाला यांच्याकडून आपण शिकून घेतलं पाहिजे. आज आपण बघत आहोत की त्यांनी अनेक झाडं आपल्या समोर बदामाचे झाडं आहेत. आता ते किती 10-10 वर्षाचे झाडं झालेले आहेत. एवढं चांगलं सावली ह्या अनेक नागरिक पावसामध्ये म्हणा, उन्हाळ्यामध्ये झाडांची सावली घेत असतात. आज रमेश भांडेवालांनी अत्यंत चांगलं काम ह्या भागामध्ये केलेलं आहे. मोठं झाड देखील झालेले आहेत. आज म्हणून त्या अनुषंगाने त्यांच्या आवडीप्रमाणे आज देखील ह्या कार्यक्रमाला आवर्जून आम्ही उपस्थित झालेले आहेत. आम्हाला देखील बोलवलं आहे आणि चांगला उपक्रम ह्या ठिकाणी राबवतात. त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. असंच काम करत राहावं आणि प्रत्येकाने एक झाड का होईना नक्की लावावं आणि पुणे शहराचं हिरवळ हे वाढवत राहावं. हेच त्यांना खऱ्या अर्थाने जीवनामध्ये एक सार्थक केल्यासारखं वाटेल आणि येणाऱ्या काळामध्ये हे कोण झाड लावले, हे ह्यांनी लावले म्हणून एक नाव निघत असतो. म्हणून ते प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावं एवढंच बोलते. थांबते. जय भीम.